अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि. त्या अहरत सम्यक संबुद्धांना माझे विनम्र अभिवादन असो. तथागत भगवान बुद्धांचा पावन पवित्र महान त्यागी आहारत भिक्खू संघात सुद्धा माझी त्रिवार वंदन असो. परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझे त्रिवार विनम्र अभिवादन असो. आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि धम्म बालिका, तसेच बुद्ध शासन टीव्ही इंडिया धम्मेक चॅनलवरील सर्व धम्मप्रेमी सर्वांसाठी मी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना व्यक्त करतो. आजच्या या विशेष धम्मदेशनेचा विषय अत्यंत गहन आणि मानवी जीवनाच्या कल्याणाशी निगडित आहे. आपण आज भगवान बुद्ध आणि आयुर्वेदिक चिकित्सा यातील समन्वय आणि मानवी आरोग्यासाठी बुद्ध विचारांची उपयुक्तता यावर आपण चिंतन करणार आहोत. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आरोग्याला मानवी जीवनातील सर्वात मोठी संपत्ती मानले होते. धम्मपदात म्हटले आहे, आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमं धनं. याचा अर्थ आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आहे आणि संतोष हे सर्वात मोठे धन आहे. भगवान बुद्धांच्या मते आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, तर शरीर आणि मन यांचा समतोल होय. आयुर्वेदातही आरोग्याची हीच व्याख्या आढळते. स्वस्थ या शब्दाचा अर्थ आहे स्वतःमध्ये स्थित असणे. स्व अस्थ. जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या विचलित नसते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने निरोगी असते. आयुर्वेद सांगतो की हे शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी बनलेले आहे. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या शिकवणीत रूपस्कंदाचे विश्लेषण करताना याच 5 महाभूतांचा म्हणजे पृथ्वी, आप, तेजो, वायू उल्लेख केला आहे. पृथ्वी तत्व बघा काय आहे. हाडांची मजबूती आणि शारीरिक स्थिरता. आप तत्व जल, रक्ताभिसरण आणि शरीरातील ओलावा. तेज तत्व म्हणजे अग्नी, पचन शक्ती आणि शरीरातील उष्णता. वायू तत्व श्वासोश्वास आणि हालचाल. जेव्हा या तत्वामध्ये असमतोल निर्माण होतो, तेव्हा व्याधी उत्पन्न होतात. भगवान बुद्ध स्वतः एका कुशल वैद्याप्रमाणे महाभिषक होते, ज्यांनी केवळ शरीर रोगावरच नव्हे तर भवरोगावर म्हणजे संसारातील दुःख यावरही औषध दिले आहे. आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ या 3 दोषांच्या संतुलनावर भर दिला जातो. बुद्धांच्या मानसशास्त्रात अभिधम्म याच संकल्पनेला मानसिक स्तरावर लोभ, द्वेष आणि मोह या 3 अकुशल मुलांशी जोडले जाते. लोभ हा शरीरात कफ प्रवृत्ती वाढवू शकतो किंवा साठवणुकीची वृत्ती निर्माण करतो. द्वेष यामुळे शरीरात पित्त वाढते, ज्यामुळे राग आणि जळजळ निर्माण होते. मोह हा वाताप्रमाणे अनिश्चितता आणि गोंधळ निर्माण करतो. भगवान बुद्धांनी शिकवले की जोपर्यंत आपण मानसिक विकारांचे निर्मूलन करत नाही, तोपर्यंत पूर्ण शारीरिक आरोग्य प्राप्त करणे कठीण आहे. महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांनी भिक्खू संघासाठी आणि उपासकांसाठी आहाराचे कडक नियम सांगितलेले आहेत.
विकाल भोजन वर्ज्य, दुपारनंतर भोजन न करणे हे पचन संस्थेला विश्रांती देण्यासाठी आणि ध्यानासाठी, शरीर हलके ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सजग आहार, अन्नाचा प्रत्येक घास घेताना तो शरीराच्या पोषणासाठी आहे, केवळ जिभेच्या चवीसाठी नाही. हा भाव ठेवल्यास पचनाचे निम्मे आजार दूर होतात. आयुर्वेदामध्ये दैविप्य माश्रम आणि सत्वावजय चिकित्सा सांगितले आहे, ज्याचा अर्थ मनावर नियंत्रण मिळवणे असा होतो. भगवान बुद्धांची आनापानसती आणि विपश्यना ही साधना पद्धती शरीरातील पेशींना नवसंजीवनी देते. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मंजा संस्था शांत होते. तणावामुळे निर्माण होणारे कोर्टिसोल हार्मोन कमी होते आणि शरीर स्वतःला बरे करण्याची प्रक्रिया सुरू करते. ध्यानामुळे रक्तातील ऑक्सिजनचा स्तर वाढतो, जे आयुर्वेदानुसार प्राणशक्ती प्रबळ करण्याचे साधन आहे. करुणा आणि मैत्रीचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे तथागतांनी खूप उत्तम प्रकारे सांगितलेले आहे. भगवान बुद्धांनी मेत्ता म्हणजे मैत्री भावनेचा उपदेश केला. जेव्हा आपण इतरांबद्दल द्वेष बाळगतो तेव्हा आपल्या शरीरात विषारी रसायने टॉक्सिन्स तयार होतात. या उलट जेव्हा आपण सब्बे सत्ता सुखी होंतु, सर्व प्राणी सुखी होत ही भावना ठेवतो तेव्हा आपली रोग प्रतिकारक शक्ती इम्युनिटी पॉवर वाढते. सदवृत्त म्हणजे चांगले आचरण पाळणे ही अर्धी चिकित्सा आहे. सदाचारामुळे मन प्रसन्न राहते आणि प्रसन्न मन हे उत्तम आरोग्याचे द्वार आहे. विनय पिटकात बेसज्ज खंदक नावाचा एक भाग आहे, ज्यामध्ये भगवान बुद्धांनी विविध औषधी वनस्पती, मुळे, फळे आणि तेलांचा वापर करण्याची परवानगी दिली होती. त्यांनी स्पष्ट केले होते की जर शरीर व्याधीग्रस्त असेल तर चित्त एकाग्र होऊ शकणार नाही. म्हणूनच धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी शरीराची निगा राखणे हे प्रथम कर्तव्य आहे. भगवान बुद्ध आणि आयुर्वेदिक चिकित्सा या दोन्ही परंपरांचा मूळ उद्देश दुःखमुक्ती हाच आहे. आयुर्वेद शरीराला आधार देते, तर बुद्ध धम्माला, मनाला आणि शरीराला एक वेगळी दिशा देते. आजच्या धावपळीच्या युगात जर आपण नैसर्गिक आहार घेतला, योग्य विश्रांती आणि व्यायाम केला आणि दररोज ध्यान केले तर आपण केवळ दीर्घायुषीच होणार नाही, तर शांत आणि आनंदी जीवन जगू शकू. बुद्ध धम्म हा केवळ पूजेचा विषय नाही, तो जगण्याचा मार्ग आहे. शरीराला मंदिर माना आणि त्यात राहणाऱ्या मनाला शुद्ध ठेवा, हाच आरोग्याचा आणि धम्माचा खरा संदेश आहे. आयुर्वेद सांगतो, यतांग पिंडे ततांग ब्रह्मांडे, जे ब्रह्मांडात आहे तेच या शरीरात आहे. भगवान बुद्धांनी महासती पट्टान सुत्तात शरीराचे विश्लेषण करताना निसर्गातील तत्वांनाच आधार मानले आहे. आयुर्वेदात ऋतूनुसार आहार विहार बदलण्याचे महत्त्व सांगितले आहे. भगवान बुद्धांनी देखील वर्षावास सुरू केला, ज्यामागे केवळ जीवहिंसा टाळणे हाच उद्देश नव्हता, तर पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमी होते, म्हणून एका ठिकाणी राहून संयमित आहार आणि ध्यान करणे आरोग्यासाठी पूरक होते. भगवान बुद्धांनी अनेकदा वनौषधीचा उल्लेख केला आहे. जेव्हा भिक्खूंना व्याधी होत तेव्हा भगवान बुद्ध त्यांना कडुनिंबाचा पाला, त्रिफळा किंवा आल्याचा वापर करण्यास सांगत. हे सर्व घटक आयुर्वेदाचे आधारस्तंभ आहेत. आयुर्वेदात प्रज्ञापराध म्हणजे बुद्धीचा अपराध हा रोगांचे मुख्य कारण मानला आहे.
जेव्हा आपण माहीत असूनही चुकीचे वागतो तेव्हा रोग निर्माण होतात. भगवान बुद्धांनी सील म्हणजे नैतिकता पाळण्यावर जो भर दिला तो प्रत्यक्षात प्रज्ञापराध टाळण्याचा मार्ग आहे. पंचशील आणि आरोग्य यांचा खूप निकटवर्ती संबंध आहे. पहिले शील अहिंसा. हिंसेचा विचार मनात आल्यास शरीरात पित्त आणि तणाव वाढतो. दुसरे अस्तेय म्हणजे चोरी करणे. भीती आणि चिंता मानसिक आरोग्याला घातक ठरतात. 3 ब्रह्मचर्य. कामेषु मिच्छाचारा. ऊर्जेचा अपव्यय टाळून ती ध्यानाकडे वळवणे. 4 मुसावादा. खोटं बोलण्यामुळे होणारा मानसिक ताण हृदयावर परिणाम करतो. सुरामेरय म्हणजे नशापान. ही नशा ही बुद्धीचा नाश करते आणि यकृत, लिव्हर तसेच मज्जासंस्थेचे गंभीर आजार निर्माण होतात. भगवान बुद्धांच्या काळातील सर्वात महान वैद्य जीवक हे होते. त्यांनी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केला आणि ते भगवान बुद्धांचे अनन्य उपासक होते. जीवकांनी भगवान बुद्धांच्या शरीरातील दोषांचे निवारण करण्यासाठी चंदनाचा लेप आणि सौम्य विरेचन पद्धतीचा वापर केला होता. यावरून हे स्पष्ट होते की भगवान बुद्ध विचारांनी विज्ञानाला आणि वैज्ञांना नेहमीच मान देत असत. धम्म हा विज्ञानाचा विरोधात नसून तो विज्ञानाचा आध्यात्मिक आधार आहे. आयुर्वेदात लंघनं परम औषधं, उपवास हे श्रेष्ठ औषध आहे असे म्हटले आहे. भगवान बुद्धांनी उपवास विधीद्वारे उपासकांना महिन्यातून 8 दिवस अल्पाहार आणि इंद्रिय संयम पाळण्यास सांगितले. यामुळे शरीरातील साचलेले विष म्हणजे टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते. मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि रक्तातील शर्करा नियंत्रित राहते. आयुर्वेदात प्राण हा वायूचा प्रकार मानला आहे जो जीवनाचा आधार आहे. आनापान सती ध्यानात आपण याच प्राणावर लक्ष केंद्रित करतो. आयुर्वेदानुसार ज्याचा श्वास संथ आणि खोल असतो त्याचे आयुष्य दीर्घ असते. ध्यान केल्याने श्वासाची गती नैसर्गिकरित्या कमी होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग हा केवळ मोक्षाचा मार्ग नाही, तर तो सुखी आणि निरोगी जगण्याचा मार्ग आहे. सम्यक व्यायाम. शरीराला कष्ट न देता त्याची लवचिकता टिकवणे. सम्यक आजीविका. असा व्यवसाय करणे ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही आणि स्वतःला मानसिक शांती मिळेल. ज्या व्यवसायातून तणाव निर्माण होतो तो शरीराला रोगांकडे ढकलतो. सम्यक स्मृती. आपल्या शरीरात काय घडत आहे याची सतत जाणीव ठेवणे. आजार होण्यापूर्वी शरीर काही संकेत देते ते ओळखणे म्हणजे सम्यक स्मृती. आयुर्वेदाने आपल्याला शरीर जपण्याचे साधन दिले, तर भगवान बुद्धांनी त्या शरीराचा वापर कल्याण करण्यासाठी कसा करावा हे शिकवले. शरीर ही नौका आहे आणि धम्म हा किनारा आहे. नौका सुस्थितीत निरोगी असेल तरच आपण संसाराचा सागर पार करू शकतो. आजचा संकल्प करा. आजपासून आपण आपल्या आहाराकडे, आपल्या श्वासाकडे आणि आपल्या विचारांकडे अधिक सजगतेने पाहूया. निसर्गाच्या नियमांचे पालन करणे हाच खरा बुद्ध धम्म मार्ग आहे. जगातील सर्व प्राणी व्याधीमुक्त होत, सर्वांना चांगले स्वास्थ्य लाभो आणि स्वतःच्या जीवनात
धम्माचा प्रकाश निर्माण हो. सर्वांसाठी मी या धम्मदेशनेच्या माध्यमातून अनंत मंगलमैत्रीची मनोकामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम.